नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनाचे असे दोन्ही योजनांचे 4,000 रुपयाचे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनाचे असे दोन्ही योजनांचे मिळून हे शेतकऱ्याला 4,000 रुपये कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे त्यांची यादी जाहीर झालेली आहे। त्या यादीत नाव कशा प्रकारे बघायचं आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण की शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याला हे माहीत नाही की आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून पीएम किसान सन्मान निधी योजना व तसेच नमो शेतकरी योजनाच्या जे काही यादीत नाव कशा प्रकारे बघू शकतो हे बऱ्याच शेतकऱ्याला माहीत नाही आहे। तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कशा प्रकारे ती यादी बघायची आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून तुम्हाला घर बसल्या तुम्ही तुमच्या यादीत नाव बघू शकता। तर कशा प्रकारे बघायचं शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्यावाला गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता की तुमच्या समोर सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो बघू शकता हे गुगल ॲप्लिकेशनचे इंटरफेस आहे। ठीक आहे, मी आडवा मोबाईल धरल्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दाखवत आहे। तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला इथं सर्च करायचं आहे की पीएम किसान। तर शेतकरी मित्रांनो बघा इथं पीएम किसान तुम्हाला सर्च करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला इथं टॅप करून बघू शकता की आपल्याला इथं पीएम किसान इथं सर्च करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान सर्च केल्यानंतर बघू शकता की इथं आपल्यासमोर अशा प्रकारे एक इंटरफेस येणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा 24/7/2000 बघा आता बेनिफिट लिस्ट, आता इथं सुद्धा बेनिफिट लिस्टचं सुद्धा ऑप्शन डायरेक्ट दिलेलं आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा डायरेक्ट बेनिफिटचं इथं ऑप्शन म्हणजेच की दिलेलं आहे। आता बघू शकता की बेनिफिट लिस्ट 24/7/2025 म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा ही कालची यादी जाहीर झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो आता या यादीत नाव आपल्याला बघणे खूप गरजेचे आहे। आम्ही कशा प्रकारे बघू शकतो तर सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे बेनिफिट लिस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की अशा प्रकारे बेनिफिटचं ऑप्शन आपल्या समोर दिसायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की एक नंबरच्या साईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। शेतकरी मित्रांनो क्लिक केल्यानंतर बघू शकता की आपल्या समोर एक पीएम किसान सन्मान निधी योजना जी काही ऑफिशियली साईट आहे ती ओपन होणार आहे। बघू शकता की शेतकरी मित्रांनो आता डायरेक्ट आपण त्या ऑफिशियली साईटवर आलेलो आहोत। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघू शकता इथून सुद्धा तुम्ही बेनिफिट लिस्ट ऑप्शनवर क्लिक करून डायरेक्ट लिस्ट सुद्धा चेक करू शकता। तसेच शेतकरी मित्रांनो बघा सर्वात पहिले तुम्हाला इथं पीएम किसान सन्मान निधी अशा प्रकारे इथं नाव बघायला मिळणार आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो इथं बघू शकता की बेनिफिट लिस्ट, इथं बेनिफिट लिस्टमध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या म्हणजेच की तुमची कोणत्या तारखेला तुम्ही चेक करा इथं बघू शकता की 25/7/2025 म्हणजेच की मी या तारखेला चेक करत आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा हे हप्ता आपल्याला चेक करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले इथं काही माहिती भरावी लागेल। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला स्वतःची माहिती भरावी लागेल। सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो इथं या बॉक्समध्ये आपला स्टेट निवडायचं आहे। ठीक आहे, या बॉक्समध्ये आपला डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे। या याच्यात आपला सब डिस्ट्रिक्ट आणि इथं ब्लॉक आणि इथं विलेज। शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले आपल्या इथं स्टेटवर क्लिक करायचं आहे। आता स्टेटवर क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता सध्या आपण महाराष्ट्रामध्ये राहतो ते इथं आपला महाराष्ट्र यानी की सिलेक्ट करायचं आहे। आता शेतकरी मित्रांनो बघू शकता इथं आपण जेव्हा महाराष्ट्र सिलेक्ट करतो आता इथं आपल्या इथं जिल्हा निवडायचा आहे। ठीक आहे, जिल्हा निवडल्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं आपला तालुका निवडायचा आहे आणि इथं आपलं गाव निवडायचं आहे, एवढं निवडायचं आहे। शेतकरी मित्रांनो बघू शकता सर्वात पहिले आपण इथं जे काय स्टेट निवडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये राहतो तर आता इथं आपल्याला जिल्हा निवडायचा आहे। आता आपला जिल्हा कोणता आहे शेतकरी मित्रांनो, आता सध्या आपण इथं डेमोमध्ये कोणता बी एक जिल्हा घेऊया। ठीक आहे, तर शेतकरी मित्र जिल्हा घेतल्यानंतर आता इथं आपला सब डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघू शकता सब डिस्ट्रिक्ट म्हणजे इथं आपला तालुका निवडायचा आहे। आता कोणत्या तालुक्याची तुम्हाला यादी बघायची आहे इथं सिलेक्ट करायचं आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो आता बघू शकता आपण एक तालुका घेणार आहोत। ठीक आहे, जे काय तालुका आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे। ठीक आहे, शेतकरी मित्रांनो आता आपण एक तालुका घेणार आहोत। तर तालुका घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो, तालुका घेतल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता तुमच्या कोणत्या गावाची यादी बघायची आहे। म्हणजे आता बघा या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर महाराष्ट्र, आता आपल्याला या गावाची यादी बघायची आहे। आता कोणत्या गावाची यादी बघायची आहे इथं तुम्हाला गाव निवडायचं आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघू शकते सर्वात लास्टला तुम्हाला इथं गावाचं नाव निवडायचं आहे। तर या गावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तुम्हाला ज्या गावाचे नाव बघायचं आहे त्या गावाचे सिलेक्ट करायचे। इथं भरपूर सारे गाव आलेले आहेत शेतकरी मित्रांनो। ठीक आहे, आपण कोणतं बी एक डेमोमध्ये गाव घेणार आहोत। गाव घेतल्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला आता काय करायचं आहे गेट रिपोर्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघू शकता इथं गेट रिपोर्टचं ऑप्शन सुद्धा बघायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो या गेट रिपोर्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघा लोडिंग झाल्यानंतर हे फायनली पीएम किसान सन्मान निधी योजनाच्या 20व्या हप्त्याची व तसेच नमो शेतकरी योजनाच्या 7व्या हप्त्याची
योजनांची यादी आपल्याला बघायला मिळणार आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो आता बघू शकता ही PM किसान सन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी योजनाची यादी आपल्याला बघायला मिळणार आहे। म्हणजे की संपूर्ण यादी आहे शेतकरी मित्रांनो, ठीक आहे। आणि शेतकरी मित्रांनो आता बघा PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता आणि नमोचा हे 7वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार आहे। बऱ्याच शेतकऱ्याचे आपला प्रश्न सुद्धा येत होते की तुम्ही तारीख सांगा। शेतकरी मित्रांनो बघू शकता की जर तुम्ही या यादीत नाव असेल तर तुम्हाला आता बघा आता हे महिना संपायला काही 5 दिवस बाकी राहिलेले आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघू शकता की 5 दिवस बाकी राहिलेले आहे हे महिना संपायला। आणि या महिन्याच्या म्हणजे की या 5 तारखेला किंवा जसं की बघा ऑगस्टमध्येच्या पहिल्या आठवड्यात, ठीक आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघू शकता की आता या महिन्याचे 5 दिवस राहिलेले आहे। या 5 दिवसात किंवा आणि पुढच्या महिन्यात म्हणजे की ऑगस्ट महिन्यात या 7 तारखेपर्यंत तुमच्या बँक अकाउंटवर PM किसान बघा शेतकरी मित्रांनो PM किसान आणि व तसेच नमो शेतकरी, ठीक आहे, या योजनाचे पैसे तुमच्या बँक अकाउंटवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा पहिले सुद्धा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर ही फसवणूक केली जात होती आणि शेतकरी मित्रांनो आता फसवणूक शेतकऱ्याचे भरपूर असे जे काही कारनामे वाढलेले आहे। आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा SMS येत असेल, म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघू शकता SMS तुम्हाला फसवणुकीचा बी येऊ शकतो। आता बऱ्याच शेतकऱ्याला हे फसवणुकीचा SMS पाठवला जात आहे आणि शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जर तुम्ही त्या SMS वर एक खाली लिंक पाठवण्यात येणार आहे, जर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं तर तुमचं सारं अकाउंट सुद्धा खाली होऊ शकतं। म्हणजे तुमच्या बँक अकाउंटवर सगळे जेवढे पैसे आहेत तेवढे गायब होऊ शकतात। असे स्कॅम सुद्धा चालू आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे काय असं SMS द्वारे कोणत्या लिंकवर तुम्हाला क्लिक करू नये। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही सावधान राहा, कारण की केंद्र सरकारकडून सुद्धा असे आव्हान सांगण्यात आलेले आहे की शेतकरी मित्रांनो बघा PM किसान सन्मान निधी योजनाची जी काय 20व्या हप्त्याची तारीख आणि नमोच्या 7व्या हप्त्याची तारीख जेव्हा जाहीर होईल तेव्हा आपल्या या साईटवर म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघू शकता की PM किसान सन्मान निधी योजनाच्या या साईटवर तुम्हाला बघायला मिळणार आहे, ठीक आहे। आणि तुम्ही जर तुम्हाला लिस्ट बघायची असेल तर बघा अशा प्रकारे तुम्ही यादी बघू शकता PM किसान आणि नमो शेतकरी योजनाची अशा प्रकारे। आणि जर तुम्हाला बघता येत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावाचं नाव सांगा, तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा। आणि शेतकरी मित्रांनो एवढं सांगल्यानंतर मी तुम्हाला घरबसल्या तुम्हाला जी काही यादी मी बघितली आहे तुम्हाला ही बघून मी डाउनलोड करून तुमच्या WhatsAppवर मी पाठवून देईल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला बघता येत नसेल तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बघू शकता। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला। ही यादी आपला प्रॉपर जानकारी दिलेली आहे तुम्हाला, ठीक आहे। जर अजून काही अशी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।